ओम नमः शिवाय. महादेव देवस्थानांनी श्री क्षेत्र रांजणी. माझे नाव नागेश महादेव स्वामी. या देवाचा मी पुजारी महादेवाचा आहे आणि या बऱ्याच वर्षातून आपल्या रांजणी या गावामध्ये अग्निहोम, मोठा अग्निहोमाचा नियोजन या ठिकाणी केलेला आहे. तरी सर्व आसपासच्या गावातील सर्व ग्रामस्थांनी व रांजणी ग्रामस्थांनी सर्वांनी या अग्निहोमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं, हजर राहावं अशी सर्वांना नम्र विनंती आहे. आणि उद्या मंगळवारी उद्या संध्याकाळी 7 या दरम्यान अग्निहोम प्रज्वलित केला जाणार आहे. तरी या सर्वांनी हजर राहावं आणि परवाच्या दिवशी म्हणजे बुधवारी त्या अग्निहोम सकाळी 8 ते 8:30 या दरम्यान आपल्या देवाचा सबिना आपण काढणार आहे. त्यानंतर सबिना पूर्ण गावातून निघून आपल्या मंदिरासमोर आल्यानंतर त्या अग्नीतून आपल्या सर्वांनी तिथून त्या अग्निहोमातून सर्वांनी जाण्यासाठी सर्वांना मोकळे केले जाईल आणि सर्वांनी त्या अग्निहोमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं सर्वांना नम्र विनंती आहे. आणि या स्वच्छतेप्रमाणे पूर्णपणे ओल्या पडद्यानं त्या अग्नीतून आपल्याला प्रवेश करायचा आहे. तरी आपण सर्व तयारीने डबल कपडे घेऊन आपण यावं. इथं ओल्या पडद्याने आम्ही सोय केलेली आहे. पाणी अंगावर घ्यायचं आणि लाईनीतून गडबड गोंधळ न करता आपल्या कुणाला विजा होऊ नये, आपल्या वाचून कुणाला त्रास होऊ नये याची दक्षता घेऊन आपण त्या अग्नीतून प्रवेश करायचा आहे अशी सर्वांना नम्र विनंती. नमस्कार. ओम नमः शिवाय. श्री क्षेत्र महादेव देवस्थान रांजणी या देवस्थानच्या वतीनं आज श्रावण मासाच्या निमित्त या ठिकाणी आपल्या रांजणी येथे अग्निहोम व अन्नदानाचं आयोजन या देवस्थानच्या वतीनं केलेलं आहे. या देवस्थानाची आख्यायिकता सांगितली तर थोडी कमी पडेल अशी इतकं जागरूक देवस्थान हे महादेव देवस्थान आहे. महाराष्ट्र राज्यात या देवाची प्रचिती भरपूर आहे. त्यामुळं हा देव लोकांना पावणारा आहे. त्यामुळं या ठिकाणी लोकांची श्रद्धा आहे. या श्रद्धेच्या भावनेपोटी आज या ठिकाणी बऱ्याच दिवसातून अग्निहोमाचं आयोजन केलेलं आहे. तरी पंचक्रोशीतील तालुक्यातील महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्तांनी या अग्निहोमाचा लाभ घ्यावा आणि आपली सेवा या ठिकाणी रुजू करावी. धन्यवाद.